हा जो मिंदे गट आलाय हे आम्ही जे निष्ठावंत शिवसैनिक राहिलेलो आहे यांना कशा पद्धतीने गळचेपी करायची आणि आमच्याकडे खेचायचं हा प्रयत्न त्यांचा आहे। तर मुंबई महानगरपालिका आल्या म्हणून उभाटा पक्षाच्या नगरसेवकांना त्रास द्यायचं कोण एवढं घाबरतंय। मुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीची अद्याप घोषणा नाही झाली आहे, मात्र साधारणतः ज्या आगामी काळामध्ये या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। मात्र एकीकडे पक्षांची तयारी असली तरी एकीकडे आपण ज्या लोकसभा निवडणुका पाहिल्या, विधानसभा निवडणुका पाहिल्या, ज्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळत होती, तीच लढाई आता आपल्याला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळत आहे। मुळामध्ये ही लढाई पाहायला गेली तर व्यक्तिगत टीका टिप्पणी नसून जो टेंडर पास झाला होता तो पुन्हा एकदा वळवण्यात म्हणजे पुन्हा एकदा माघारी घेण्यात आलेला आहे, यावरून लढाई झालेली आहे। आपण सध्या आहोत भांडूप पश्चिम परिसरामध्ये आणि माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका दीपमाला बडे आणि आमदार रमेश कोरगावकर आहेत। आपण दीपमाला बडे यांच्याकडूनच संपूर्ण प्रकरण काय ते जाणून घेणार आहोत। साधारणतः ड्रेनेज आणि सिवेजच्या कामासाठी तुम्ही महापालिकेकडे टेंडरची मागणी केली होती, टेंडर पास सुद्धा झाला होता, पण नेमकं प्रकरण काय घडलं, नेमकं काय घडलं की अचानक हा टेंडर पुन्हा मागे घेण्यात आला? आपल्या सर्वांना माहिती आहे आता या मुंबईमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो मिंदे गट आलाय हे आम्ही जे निष्ठावंत शिवसैनिक राहिलेलो आहे यांना कशा पद्धतीने गळचेपी करायची आणि आमच्याकडे खेचायचं हा प्रयत्न त्यांचा आहे। कारण महानगरपालिकेमध्ये मी गेली असता काल मला समजलं की तुमचा जो फंड आलेला आहे कामांचा तो परत घेण्यात आला। कारण मला कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं हे बघा ताई पीओची कॉपी घ्यायला गेलो तर मला सांगितलं नाही थांबा तुम्ही, म्हणून मी चौकशी केली। आमचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे त्यांनी सांगितलं आयुक्तांना भेटा। आयुक्तांकडे असं लक्षात आलं की आयुक्तांना दम देण्यात आला आणि तो फंड मागे दम यांनीच दिला। कारण मी परवा आयुक्तांकडे बघितलं शिंदे गटाचे अनेक आमच्यातून फुटून गेलेले नगरसेवक तिथे उभे होते। मी स्वतःही याच कामासाठी पुन्हा तिथे गेली असता मला सर्व निदर्शनात आलं, परंतु कशा पद्धतीने हे आयुक्त या मिंदे गटांना घाबरतात हे नक्की कुणाचे आहेत आयुक्त? महापालिकेमध्ये बसलेला आयुक्त हा सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा माणूस असतो। तो आज एका व्यक्तीचं डोळे दाखवले, कारण मी आता पेपरमध्ये मला तर माहिती नव्हतं, डोळे मोठे केले म्हणून लगेच आयुक्ताने आदेश दिले। कारण आम्हाला सहाय्यक आयुक्ताने मला सांगण्यात आलं का तुम्ही आयुक्तांना जाऊन विचारा। म्हणून हे काय चाललंय, हे कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालू केलाय आणि त्यांना वाटलं, कारण मला एक मी नाव घेणार नाही, एका पत्रकाराचा फोन आला। पत्रकाराने मला विचारलं की ताई आता तुम्ही तुमचा फंड थांबवला, मग आता तुम्ही मिंदे गटात जाणार ना? मी म्हटलं नाही रे बाबा, फोन ठेव, एवढे दिवस गेले आम्ही गेलो नाही, आता काय 2 महिने राहिले महापालिकेमध्ये, जनता त्यांना दूध का दूध आणि पाणी का पाणी दाखवे। तुम्हाला मॅडम एक प्रश्न असा होता येतो की नेमका तो भाग कोणता होता, नेमक्या समस्या काय होत्या आणि समस्या जर तीव्र असतील, समस्या जर जास्त असेल आणि तुम्ही नेमक्या कशा प्रकारे तो टेंडर नेमका कधी पास झाला होता, कधी मागणी केली? मी 17 ऑगस्टला हा टेंडर पास झालेला। गेली 2 वर्ष याचा मी पाठपुरावा करत होती, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे कोरोना नंतर अनेक वयोवृद्ध लोक हे बाहेर गुडघ्याने येणे चालू शकत नव्हते, म्हणून मी सिवरची मागणी त्यांना आपल्या माहितीसाठी सांगते। मला गेल्या कालखंडामध्ये सिवर मी डोंगरावरनं खाली, कारण 40 वर्षात आमच्याकडे डोंगरावर कुणी सिवर टाकली नव्हती, परंतु 50% सिवर टाकण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी केलेलं आहे। कारण 90% हा माझा डोंगराळ भाग आहे। त्या प्रकारे सिवर असेल किंवा ड्रेनेज असेल, साधारणतः पाहायला गेलं तर दुर्गंधी, होणारा पावसाळ्यामुळे होणाऱ्या घटना, या सगळ्यामुळे ते टाळण्यासाठी तुम्ही ज्या वेळेला बांधकामाची मागणी असेल किंवा टेंडर त्यासाठी मागवलं असेल, तर मग अशा प्रकारे थांबवण्याचं कारण काय? तुम्ही म्हणतायत की साधारणतः शिंदे गटाकडून फोन केला असेल, त्यांनी थांबवलं, साधारणतः नेमकं आता लढाई काय समजायचं? कारण महापालिका निवडणूक तोंडावर जवळ आली आहे, तर प्रवेश केला तर कामं होणार असं त्यामागचं कारण समजायचं का? त्या मागचं कारण काय मी आपल्याला आताच सांगितलं ना, आम्हाला प्रेशर दबाव आणतायत कुठच्या ना कुठच्या माध्यमातून, हे घाबरून आमच्याकडे येतील, पैशाचं आमिष दाखवलं जातंय, पण आम्ही त्या आमिषाला आतापर्यंत बळी पडलो नाही। जे गेलेत ते पैशाच्याच
याला बळी पडून गेलेले आहेत. आतापर्यंत जेवढे लोकांनी प्रवेश केलाय त्यांना आपल्याला माहिती असेल, नगरसेवकाला 2 ते 2,500 इतक्या वर्षाचं कालखंडामध्ये आमचे आमदार सन्माननीय रमेशभाई कोरगाव पण 4 वेळचे नगरसेवक झाले. त्यांनाही माहिती आहे की नगरसेवकाला 2.5 ते 3 करोडच्या पुढे कधी फंड महापालिकेने दिला नाही, परंतु आता गेलेल्या नगरसेवकांना 10-10, 20-20 करोड फंड दिला गेलाय. आपण माहितीच्या आधाराखाली त्या महानगरपालिका येसवड मध्ये टाका आणि गेलेल्या नगरसेवकांना किती निधी आला या 3 वर्षामध्ये याची माहिती घ्या. लगेच दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही सांगायला कशाला पाहिजे? आपण लोकांचे हितचिंतक आहात. आपण त्याची पडताळणी करा आणि दाखवा लोकांना कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लोकांचा हा टॅक्स पेअरचा पैसा पाण्यासारखा उधळला जातोय. किती कोटींचा टेंडर हा होता आणि किती कोटींचा टेंडरचं हे काम? 2 करोड 18 लाख ह्याचा पास झालेला टेंडर होता आणि तो पूर्णच्या पूर्ण त्यांनी तो ऑर्डर घ्यायला गेल्यावर मी काम विभागात तुम्ही आता विभागात गेल्यावर तुम्हाला कळेल की लोक कशा पद्धतीने त्रासलेले आहेत. आपल्यासोबत माजी आमदार रमेश कोरगावकर सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. रमेशजी, ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण आपण पाहतात की ड्रेनेज असेल किंवा सिवेज असेल, नागरिकांसाठी ज्या वेळेला काम केलं जातं, मग हे नागरिक मुंबईतले नाहीयेत का? हे नागरिक बाहेरचे आहेत का? असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. कारण ज्या प्रकारे नगरसेवक असतील त्यांनी जो टेंडर मागवला होता आणि मग टेंडर ते थांबवण्यात येतं, काम थांबवण्यात येतं, साधारणतः नेमकं कारण काय समजतं यामागे? कारण विधानसभा असेल, लोकसभा असेल, आपल्याला लढाई पाहायला मिळाली होती आणि आता महापालिका निवडणूक येणार. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या माजी नगरसेविका दीपमाला बडेताई आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हा भाग म्हटला तर डोंगराळ भाग आहे, दातेवाटीने वसलेला भाग आहे आणि या ठिकाणी अनेक समस्या आहेत. त्यापैकी एक समस्या आहे ती सिवरेज लाईन आणि शौचालय. आता हे सगळी पाहणी करून त्यांनी काही कामं सुचवली. ही कामं अधिकाऱ्यांमार्फत पास झाली. लक्षात ठेवा, नुसतं सुचवलं म्हणून काम घेतलं असं होत नाही. कोणते टेंडर काढताना जेई असेल, सब इंजिनियर असेल, ए असेल, जेव्हा टेंडर होतं त्यावेळेला हे सगळं त्या ठिकाणी कामाची पाहणी करतात. त्या कामाला किती खर्च येतो, काय येतो हे काढलं जातं आणि मग ती निधीची उपलब्ध करून टेंडर काढलं जातं. आजच्या घडीला असं आहे की टेंडर 2 करोड 18 लाखाचं की टेंडर या ठिकाणी सिवरेज लाईन आणि शौचालयाची पुनर्बांधणी यासाठी पास झालं, टेंडर निघालं, कॉन्ट्रॅक्टर मायावरती रिपोर्ट केले गेले त्या ठिकाणी. आणि अशा अवस्थेत असताना त्या फंडाला स्थगिती देऊन तो फंड रिटर्न का केला जातो? म्हणजे याचा अर्थ काय? त्या समस्या ज्या बघितल्या, टेंडर काढण्याच्या प्रोसेसवर महानगरपालिका असते, त्या बडेताईंनी काढलेलं नाहीये. ते लक्षात घ्या. ती कामं कुठची आहेत, काय आहेत, ती खरंच नक्की करायची आहेत की नाही करायची आहेत, ही पाहणी करायचं काम कोणाचं असतं? तर त्या वॉर्ड ऑफिसरांचं असतं, त्या येईच असतं, सब इंजिनियरचं असतं, जेईच असतं. आणि अशा परिवारात काम झाल्याला हे सगळं काम करायला कमीत कमी 6 महिने वर्ष जातं या सगळ्या गोष्टी. आणि ते जेव्हा त्या ठिकाणी काम करण्याच्या तयारीपर्यंत येतं, टेंडर निघालं जातं आणि त्यानंतर ते कामाला स्थगिती देऊन तो फंड परत घेतला जातो. याच्या मागचं कारण काय? कोण एवढं घाबरतंय? ही समस्या आहे. नागरिक सुविधा आहेत, याच्यासाठी टॅक्स भरला जातो. त्या टॅक्स मधूनच हा फंड आलेला आहे. त्या विभागाची सुधारणा करण्यासाठी त्या विभागाचे त्या नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत आणि आता निवडणुका आल्यानंतर अशा प्रकारची कारवाई करायच्या. आणि आता त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्याचा काय संबंध नाही, त्याला करोड रुपये फंड दिला जातो. त्यांच्याकडच्या माजी कोण गेले असतील, त्यांना काय असेल त्या शिंदे गटामध्ये त्यांना देखील फंड दिला जातोय. मग हा ना नागरिक सुविधासाठी जो फंड यशवाडच्या अधिकाऱ्यांमार्फत पास झालेला आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिलेली असताना तो फंडाला स्थगिती देऊन तो परत का केला जातो? हा प्रश्नचिन्ह आमच्या जनतेसमोर आहे, आमच्या समोर आहे. याचा अर्थ मुंबई महानगरपालिका आल्या म्हणून उभाटा पक्षाच्या नगरसेवकांना त्रास द्यायचं, त्यांना त्या ठिकाणी त्रास देऊन नागरिकांमध्ये त्यांच्या बाबतीत असंतोष निर्माण करायचा, ही भूमिका जर या सरकारची असेल तर ते चुकीचं आहे आणि हे कदापि होणार नाही. नागरिक सुज्ञ आहेत, आमच्याकडचे भांडूप मधले नागरिक सुज्ञ आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला मानणार आहेत. हे मात्र कधी या निवडणुकीमध्ये कधी खपून देणार नाही, हे तेवढं सत्य आहे. साधारणतः काय वाटतं की आता निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत, कारण आगामी काळामध्ये निवडणुकांचा कालावधी सुरू होणार आहे. सर्व पक्ष तसे तयारी करताना पाहायला मिळेल. तुम्ही सुद्धा आता सांगितलं की ज्या प्रकारे तयारी सुरू आहे, मात्र त्रास देण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. पण विकास कामांमध्ये राजकारण येते असं वाटतंय का? मला तर वाटतं विकास कामामध्ये राजकारण आणायचं काम हे सरकार, त्यांचे मंत्री महोदय, त्यांची लोक या ठिकाणी करतात असं मला वाटते. कारण विकास कामामध्ये अरे स्पर्धा होऊन दे ना,
कोण जिंकेल कोण हारेल, विधानसभा झाली, आता महानगरपालिका असेल, दूध का दूध पाणी का पाणी होईल ना. पण त्यासाठी अशा प्रकारच्या कारवाईला कशाला पाहिजे. त्या नगरसेवकांनी दीपमाला बडेंनी एवढी मेहनत केली, विभागामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या ठिकाणी अर्ज करून त्या पास करून घेण्याचं काम केलं. त्यासाठी निधीची उपलब्धता मुंबई महानगरपालिकेकडून करून घेतली आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या क्षणाला तो फंड पाठी घेणं या आयुक्तांना कुठे शोभत आहे. आयुक्तांनी जातीने लक्ष घालावं, ती कामं घेतली ती खरी आहेत की नाही ती बघावं आणि मगच त्या कामाला सुरुवात करावी ना. फंड रिटर्न काय घेताय तुम्ही. ताई, ज्या प्रकारे फंड मागे घेतल्याचं कळतंय, आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? फंड मागे घेतल्याचं आता समजतंय, त्यामुळे आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे, हे काम करण्यासाठी आता तुमची पुढची भूमिका काय राहणार? माझी पुढची भूमिका हेच असणार आहे, मी आयुक्तांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मी आयुक्तांना जाब विचारणार. मी माझ्या घरच्यासाठी फंड मागवला नाही. दीपमाला बडे कोणीच नाही. ही जनतेची सेवक म्हणून मी तिथे आज त्यांच्या समोर गेली असताना त्यांनी जनतेचं काम का थांबवलं याचा जाब बाकी मी आयुक्तांना विचारल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे येतो परत, काय वाटतं, कारण ज्या प्रकारे फंड जो पाठी घेतलेला आहे या सगळ्यावरून काय वाटतं की पुढची भूमिका काय राहील? कारण आयुक्तांना माझं प्रामाणिक मत आहे, आयुक्त मी 20 वर्ष नगरसेवक होतो, आमदारी देखील झालो होतो, पण आयुक्त म्हटल्यानंतर निष्पक्षपाती राहिलं पाहिजे. त्यांना जो या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमधल्या ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जेवढं काय सहकार्य करता येईल तेवढं करायला पाहिजे. त्यांची आजची भूमिका जर ही पाहिली तर ते पक्षपाती भूमिका मला वाटते त्या अधिकाऱ्यांची आणि आयुक्तांची. म्हणून त्या गोष्टीचा आम्ही नक्कीच निषेध करतो, हे या ठिकाणी जाहीर करतो. त्यावेळेला तुम्ही कामासाठी त्या ठिकाणी गेला होता, साधारणतः नागरिकांना आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं की ड्रेनेज असेल किंवा सिविलचं असेल ते काम होणार आहे. मात्र आता तिकडच्या नागरिकांचं म्हणणं काय, त्यांची साधारणतः आता परिस्थिती काय होणार? आपण स्वतः इथे आलेला आहात भांडूप पश्चिम मध्ये, त्या साईटवर जाऊन पहा आणि नागरिकांचे मतं घ्या. तुम्हाला कळतील कशा पद्धतीने नागरिक त्रस्त झाले ते तुम्हाला सांगतील. आपण टाकूया तुमच्याशी बातचीत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला? नक्कीच. या ठिकाणी मला असं वाटते अगंधारी मुक्त भारत राहायला पाहिजे, यासाठी या योजना आल्या ना. शिवरेज लाईन टाकणं, शौचालय बांधणं, शिवरेज लाईनची लाईन शौचालयापर्यंत नेऊन सोडणं, घराघरामध्ये शौचालय झाले पाहिजे, ही योजना ही मुंबई महानगरपालिकेची आहे. त्यासाठी जो निधी आला तो का परत जावा, त्यासाठी जो कामासाठी विभागातल्या कामासाठी त्यांनी निधी आणला, कामं दाखवून निधी आणलाय वाटते आणि त्यांनी दाखवायला सांगितलंय, अधिकाऱ्यांनी पण ते पाहिलंय. तो का निधी परत जावा, आयुक्तांनी तो परत घेतला असेल तर का परत घेतलाय याची माहिती या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्या बाबतीत विचारणा करायला जाणारच होतो आम्ही या बाबतीत, हे देखील तेवढं सत्य आहे. नक्कीच, पण एक शेवटचा प्रश्न आहे की आता काम थांबलेलं आहे, तुम्ही पाहता निधी सुद्धा परत घेतलेला आहे, जर हे काम करायचं असेल तर कशा प्रकारे करावं लागेल? ना आम्ही त्याला विचारणार ना काम का थांबलं, लोकांना सांगणार आम्ही हे काम थांबवण्यात आलं म्हणून. लोकांच्या निदर्शनात आणणार ना, काम झालेलं काम, काढलेलं काम. त्यांनी मागणी केली होती, सातत्याने त्यांची मागणी स्थानिक नगरसेवकाकडे होती पूर्वीपासून, म्हणून त्या मागणीला धरून या ठिकाणी काम मागितलं गेलं, काम पास झालं, अधिकाऱ्यांनी ते पाहिलं, फंड आला त्या बाबतीत आणि मग तो परत का जावा, तो परत का घेण्यात यावा, ही माहिती देखील तेवढी महत्वाची आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की अवघे 2 ते 3 महिने राहिलेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये निष्ठावंत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही सोडणार नाही. मात्र अशी परिस्थिती ज्या वेळेला ओढवली जाते की कामं थांबवली जात आहेत, तुमची भूमिका काय राहणार आहे? आमची भूमिका जो विचार करेल जनतेचा तो निर्णय मी घेणार आहे. माझे शाखा प्रमुख दिलीप पामे, योगिता ताई आहेत, इथे अंजना ताई आहेत, भोगले ताई आहेत, सर्वच लोक त्रस्त झालेली आहेत. कारण माझ्या विभागाचा सर्वांच्या सहमतीने आम्ही विचार घेऊन नक्कीच आयुक्तांचा निषेध केल्याशिवाय, आता सन्माननीय आमदार रमेशभाई कोरगावकर विभाग प्रमुख आहेत ते आमचे, त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आयुक्तांना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तर आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या प्रकारे ड्रेनेज आणि सिविलचा प्रश्न होता, साधारणतः नागरिकांसाठी हे सगळं बांधकाम होतं, त्यासाठी
महापालिकेकडून टेंडर सुद्धा पास करून घेण्यात आला होता, मात्र टेंडर अचानक जो होतं परत घेण्यात आलेला आहे. साधारणतः या सगळ्यामध्ये माहिती अशी समोर येते की ज्या प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका दीपमाला बडे यांच्याकडून हा टेंडर महापालिकेकडून पास करून घेण्यात आला होता, मात्र तो टेंडर पुन्हा एकदा मागे घेण्यामध्ये आरोप असा केला जातोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून हा टेंडर मागे घेण्यात आलेला आहे. शिंदेकडून आयुक्तांना डोळे वटारून दाखवल्यानंतर त्यांनी हा निधी जो तो टेंडर पास केला तो त्यांनी मागे घेतल्याचा सध्या आरोप हा दीपमाला बडे आणि आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडून होतोय. त्यामुळे आता यामध्ये साधारणतः नागरिकांच्या समस्या असतील किंवा नागरिकांची कामं असतील ती महत्वाची आहेत. नागरिक या सगळ्या प्रतीक्षेकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे नेमकं आमची समस्या ज्या आहेत त्या नेमक्या कधी सोडवल्या जाणार. मुळामध्ये आता या सगळ्यामध्ये प्रश्न उपस्थित होतो की ज्या शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई सुरू असली तरी यामध्ये या नागरिकांनी काय केलेलं आहे, नागरिकांच्या कामाचं काय, नागरिकांच्या समस्या कधी सुटणार, यासाठी जर काही राजकीय नेते मंडळी जर प्रयत्न करत असतील तर त्या राजकीय कामांमध्ये किंवा विकास कामांमध्येच राजकारण येतंय का, असं सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय. त्यामुळे या सगळ्यावरती आता ज्या प्रकारे त्यांनी दीपमाला बडे असतील, ज्या माजी नगरसेविका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आहेत आणि सोबतच आमदार जे आपण पाहतोय रमेश कोरगावकर त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त यांना प्रश्न विचारल्याशिवाय, जाब विचारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, त्यांचा निषेध आम्ही करणार. त्यामुळे या सगळ्या प्रश्नी आता नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.